आणि अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे या रांगेतले सर्वोच्च किल्ल्यांपैकी किंवा सर्वोच्च शिखरांमध्ये गिनले जातात। बेसिकली दोघांची जी काही हाईट आहे ती 4200 फूट समुद्र सपाटीपासून आहे, 4200 फीट। तर आज आपण आलेलो आहोत साक्षात श्रीराम भक्त श्री हनुमंत भगवान यांच्या जन्मस्थळी म्हणजे नाशिक येथील अंजनेरी या किल्ल्यावर। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। अर्ध्या तासाच्या खड्या चढाईनंतर या अंजनेरी किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर आपण पोहोचतो। आता आपण येथे पाहूयात की आपल्याला या दिव्य वातावरणात कशी छान अनुभूती येते। बेसिकली आता ही जी त्र्यंबकेश्वर रांग जी आहे ही सह्याद्रीची उपरांग आहे। ही या ठिकाणाहून जी काही सुरुवात होते आणि शेवट जो आहे तो आपला पालघरच्या जवळपास जे काही आपलं हे आहे तिथपर्यंत पालघरपर्यंत हिचा शेवट होतो। आणि या रांगेमध्ये जवळपास 6 किल्ले झालं, ब्रह्मगिरी, मेढघर, त्याच्यानंतर बसगड म्हणजे भास्करगड आणि हरिहर आणि पुढे वाघेरा असे एक जवळपास 6 किल्ले आहेत। आणि अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे या रांगेतले सर्वोच्च किल्ल्यांपैकी किंवा सर्वोच्च शिखरांमध्ये गिनले जातात। बेसिकली दोघांची जी काही हाईट आहे ती 4200 फूट समुद्र सपाटीपासून आहे, 4200 फीट। आणि आता आपण ज्या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी अंजनी मातेने तपश्चर्या केलेली होती। तो हनुमानाचा जो पाय आहे म्हणजे तो ठसा आहे ते तळ आणि ती गुहा आहे ज्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला।
तपश्चर्या केली होती. त्यामुळे ह्या ठिकाणाला एक खूप मोठं असं पावित्र्य लाभलं जातं असं येथील स्थानिक लोक म्हणतात. आणि अर्थात हनुमान भगवानाचं हे जन्मस्थळ आहे की नाही यापेक्षा येथे आल्यावर हनुमान भगवानाच्या आठवणीमध्ये किंवा त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टींमध्ये रमून जायला नक्कीच होतं. जय श्रीराम, जय हनुमंत. तर मित्रांनो, माझे चांगले असे मित्र आमचे प्रथमेश चव्हाण यांच्या नाशिक जिल्ह्यात आलेलो आहोत. यांच्या म्हणण्याचं कारण म्हणजे नाशिक मधले 55च्या 55 किल्ले या व्यक्तींनी ग्रंथ केलेले आहेत. आणि माझा अत्यंत चांगला मित्र असून नाशिकचे सर्व किल्ले याच्यासोबतच फिरायचा माझा 7-8 वर्षापासून माणूस आहे. ते आज एक किल्ला आम्ही पाहायला आलो आहोत. त्याचं नाव आहे अंजनीचा किल्ला. साक्षात श्री प्रभू हनुमंताचं जन्मस्थळ असतं हे अंजनी पुत्र हनुमानाचं प्रभू हनुमंताचा जन्म हेच ते ठिकाण आहे का यावर खूप चर्चा चालते. पण या अंजनेरी किल्ल्यावर आल्यावर कुठेतरी हनुमंताच्या भक्तीत न्हावून गेल्यासारखं होतं. माझ्या मागे साक्षात हनुमंताचा जन्म जिथे झाला असं म्हणलं जातं ती अंजनी गुफा असून आता येथे आल्यावर आपल्याला साक्षात हनुमानाचं जन्मस्थळ जे म्हणलं जातं ते पाहायला मिळणार आहे. जय श्रीराम, जय हनुमंत. साक्षात श्री हनुमंताच्या जन्मस्थळासोबतच हा अंजनेरी किल्ला म्हणजे इतिहास काळातील देखील एक प्रसिद्ध किल्ला आहे. मराठा साम्राज्याच्या काळात देखील या किल्ल्याला या नाशिक भागातील एक उंच किल्ला आणि एक अनन्यसाधारण महत्त्व असलेला किल्ला म्हणून पाहिले जायचे.
हे परममित्र प्रथमेश सर, आमचे सुमित सर, आमची खूप 8-10 वर्षापूर्वीची पुण्यापासूनची जी मैत्री आहे, सरांनी आज त्यांचा पूर्ण अनुभव पानास लावत आम्हाला पूर्ण अंजनेरी किल्ला दाखवला आहे. त्यांच्यासाठी मी आमच्या टीमकडनं प्रथम तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. थँक्यू. आणि असंच नाशिकच्या उरलेल्या 54 किल्ल्यांना देखील मार्गदर्शन नक्की करायला. 100%. तुम्हाला काय बोलायचं सर, प्लीज एकदा. सो बेसिकली आज या ठिकाणी आहोत तर याला तसं धार्मिक आणि बघायला गेलं तर तेवढं त्या पद्धतीचं ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे. सो अशा ठिकाणी जेव्हा केव्हा पण याल तर भेट तर नक्कीच द्या, पण त्या ठिकाणचं पावित्र्य आणि स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करूयात. आणि कुठेतरी जी काही आपली देणगी आपल्याला मिळालेली आहे ती पुढे तो जो वारसा आहे तो जपण्याचा प्रयत्न करूयात. आणि अक्षय सर नक्कीच पुढच्या ट्रेकला याच्यापेक्षा चांगल्या उत्साहाने अजून आपण जोमाने जाऊयात. सो थँक्यू सो मच. आणि अक्षय सरांचा ब्लॉग नक्की बघा, त्यांच्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच. थँक्यू.